पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची अजूनही या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठिकाणी त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी डेडलाईन होती तर ते 28 फेब्रुवारी होती, तर 28 फेब्रुवारी या ठिकाणी गेलेली आहे. आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो 4 मार्च आजची या ठिकाणी तारीख आहे, पण अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट अजूनही या ठिकाणी लागली नाही आहे. पहिली जो लिस्ट आहे, पहिला जो रिझल्ट आहे तो जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागलेला नाही आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, पहिली मेरिट लिस्ट कधी बाहेर येणार आहे, पहिला कडाप या ठिकाणी कधी जाणार आहे, पहिली फर्स्ट मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. मेन तुम्हाला याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप जास्त जाणार आहे आणि कोणकोणते डिव्हिजन असे आहे ज्या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला. 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे तर हे सुद्धा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज पडलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे फॉर्म भरणे 31 जानेवारीपासून फॉर्म भरण्यात आले होते आणि 14 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. आणि त्याचबरोबर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो एडिटिंग करण्याची जी तारीख दिली होती 19 फेब्रुवारी या ठिकाणी तारीख दिली होती आणि 28 फेब्रुवारीला पहिली मेरिट लिस्ट बाहेर येणार आहे, रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, असं त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या टेंटेटिव्ह डेटमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ह्या डेडलाईन या ठिकाणी दिलेल्या होत्या, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट लागली नाही, रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे. तर टेक्निकली जे विद्यार्थी मित्रांनो इश्यू या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला चालू आहे. जे मेरिट लिस्ट आहे तर ते बनवणं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चालू आहे, तर लवकरच आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षीचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मागील वर्षी फक्त 21,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती 2025 मध्ये. आणि त्यावेळेस फॉर्म भरणे चालू झाले होते, फॉर्म भरणे त्या ठिकाणी कंप्लीट झाले होते. ठीक आहे. फॉर्म भरणं झाल्यानंतर जे काही एडिटिंगची तारीख होती तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची पहिली मेरिट लिस्ट लागली होती आणि दुसरी जी मेरिट लिस्ट लागली होती ते 30 दिवसांनी लागली होती तिथून. आणि तिसरी जी मेरिट लिस्ट लागली होती ते जवळपास म्हणजे धरून त्याला दुसरी जी मेरिट लिस्ट लागली होती 21 एप्रिलला लागली होती, तिसरी मेरिट 19 मार्चला लागली होती 20 दिवसानंतर. त्यानंतर तिथून जे 28 दिवसानं जे 17 जूनला त्या ठिकाणी लिस्ट आली होती चौथी. आणि त्याचबरोबर 5वी जी लिस्ट लागली होती तर ते 9 जुलैला लागली होती, एक लक्षात ठेवा, म्हणजे 22 दिवसानं. आणि 6वी जी लिस्ट त्यांनी लावली होती तर ती लावली होती 22 दिवसानंतर तिथून. ठीक आहे. अशा प्रकारे तो रेशो होता, म्हणजे म्हणजे एवढं काही गॅप इन त्या ठिकाणी रिझल्ट लागत आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 6 किंवा 7 लिस्ट येणार आहे, कारण की 28,000 जागा या ठिकाणी आहे. आता आपण यावर्षीचं जर पाहिलं तर पहिली जी मेरिट लिस्ट आपलं जे 28,000 जागांसाठी जी भरती निघाली होती तर फॉर्म भरण्याची 14 फेब्रुवारी शेवटची तारीख होती आणि 19 फेब्रुवारी जे विद्यार्थी मित्रांनो एडिटिंग करण्याची तारीख होती. तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 13 दिवस तुम्ही धरून चला, तसं 2025च्या भरतीमध्ये तिथून जेव्हा एडिटिंगची तारीख होती तिथून 13 दिवसाने जे विद्यार्थी मित्रांनो पहिली मेरिट लिस्ट लागली होती. तर सेम यावर्षी सुद्धा तेच कंडिशन आहे. तर 19 फेब्रुवारी नंतर 13 दिवस तुम्ही धरून चला की त्या ठिकाणी 13 दिवसाने या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, म्हणजे जे काही 19 फेब्रुवारी तारीख होती तिथून 13 दिवस धरून चला तर आपलं 5 मार्चपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे. जर समजा 5 मार्चला जर समजा रिझल्ट लागला नाही, कटअप जर लागला नाही, तर जास्तीत जास्त धरून चला 10 मार्चच्या अंदर त्या ठिकाणी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर लवकरच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट कधी लागणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे,
5 मार्च किंवा 5 मार्चले जर लागणारच आहे, 5 मार्चले जर समजा नाही लागला 5 वाजता नंतर पाहायचा आहे, नाही जर लागला तर 10 मार्चच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची पहिली लिस्ट। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, 5 मार्चपर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहे, जे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी हायफा कडाप जाते ते डिव्हिजन मी तुम्हाला सांगू देतो। पहिल्या नंबर डिव्हिजनचा कडाप जास्त जाणार आहे, म्हणजे 95-96च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर अकोला डिव्हिजनचा पण कडाप एवढा जाणार आहे। SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असा फक्त PWD कॅटेगरीचा जो कडाप आहे 90 पर्यंत पाहायला भेटणार आहे। अमरावती डिव्हिजनचा पण कडाप हा 96-97च्या वरती जाणार आहे। बारामती डिव्हिजनचा पण कडाप 96-97च्या वरती जाणार आहे। बीड डिव्हिजनचा पण कडाप 96-97च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा पण कडाप 96-97च्या वरती जाणार आहे। बुलढाणा डिव्हिजन पण 96-97च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर जे छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजनचा जो कडाप आहे 98 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजनचा जो कडाप आहे हा जवळपास 96 ते 97च्या वरती जाणार आहे। धुळे डिव्हिजनचा पण कडाप 96 ते 97च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर जे जळगाव डिव्हिजनचा पण कडाप 97-98च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर डिव्हिजनचा पण कडाप 96च्या आसपास त्या ठिकाणी जाणार आहे, वरती जाणार आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी मालेगाव डिव्हिजनचा पण कडाप जो आहे विद्यार्थी मित्रांनो 96-97च्या वरती जाणार आहे। मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO डिव्हिजन आहे। तर हे काही मुंबईचे जेवढे काही डिव्हिजन आहे तर 97-98च्या वरती कडाप पाहायला भेटणार आहे, कारण की ओपन कॅटेगरीच्या जागा 4-5 जागा ह्यामध्ये आहे मुंबई सिटी ईस्ट, मुंबई सिटी वेस्ट यामध्ये। तर जागा कमी आहे, फॉर्म जास्त आलेले आहे, ज्यांना चांगले पर्सेंटेजवाले ते विद्यार्थी त्या ठिकाणी जास्त आहे, लक्षात ठेवा। कोणालाही वाटते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, आता मुंबईचे काही विद्यार्थी असेल जे टॉपर आहे बा, ज्यांना 97-98% आहे, ते विद्यार्थी काय विचार करणार आहे, अरे आपल्या जिल्ह्यामध्ये भरून टाका, आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आपलं घरही या ठिकाणी, आपलं येणं जाणंही या ठिकाणीच होते, तर आपल्या गावातली जागा काय ते सोडते, आपल्या गावातली पण जागा ते खाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर मुंबईचा जो कडाप हा जे या ठिकाणी 97-98च्या वरती जाणार आहे। त्यानंतर नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोफसूल डिव्हिजन आहे, इथला पण कडाप जे विद्यार्थी मिळवणार 97-98च्या वरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता जे काही विद्यार्थी नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसूल आहे, तर हे काही डिव्हिजन आहे इथं चांगले हुशार पोरं राहते, तर त्यांना तिथं अगोदरच टॉपर राहते 97-98 वरतवाले, 99-99 वाले राहते, त्यांना वाटतं रे आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं घर वगैरे कायले जागा ते सोडतात, ते जागा खायचीच राहते त्यांना, तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये भरते, एक लक्षात ठेवा कॅटेगरी वाईज। तर कडाप जास्त जातो त्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर जे नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, इथला पण कडाप जे आहे 97च्या वरती तुम्हाला पाहायला जाणार आहे पहिली लिस्ट। त्यानंतर पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन, पुणे मोफसूल या डिव्हिजनचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मिळवणार 97च्या वरती जाणार आहे किंवा 96च्या वरती जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे आणि यवतमाळ डिव्हिजन आहे, या डिव्हिजनचा पण कडाप या ठिकाणी आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 96-97च्या वरती पाहायला भेटणार आहे। आता कोणकोणते डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे, तर पहिले जे डिव्हिजन आहे चंद्रपूर डिव्हिजन आहे, इथं कडाप कमी पाहायला भेटणार आहे, म्हणजे 94-95च्या वरती कडाप त्या ठिकाणी जाणार आहे। 93-94-95 धरून त्याला SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी। नंतरचं जे डिव्हिजन आहे तर गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनचा पण कडाप कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 95च्या आसपास त्या ठिकाणी कडाप जाणार आहे। त्याचबरोबर कराड डिव्हिजनचा पण कडाप कमी जाणार आहे, 95च्या आसपास त्या ठिकाणी कडाप जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा पण कडाप कमी जाणार आहे, म्हणजे जवळपास धरून त्याला 93-94-95 वाल्यांचा होणार आहे। PWD कॅटेगरीचं असेल 85-90 पर्यंत पण होणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, या डिव्हिजनचा दोन कडाप कमी या ठिकाणी जाणार आहे, 95-94-93च्या आसपास। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मिरज डिव्हिजन आहे, त्याचबरोबर RMS LT भुसावळ इथला पण कडाप कमी जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, इथला पण कडाप कमी या ठिकाणी जाणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।